जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच रणधीर सिंग हे आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत. ते याआधी 2021 पासून या OCAचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते व आता त्यांची या OCAच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2028 पर्यंत या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. ही जी आशियाई ऑलिम्पिक परिषद आहे याची स्थापना 16 नोव्हेंबर 1982 रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय कुवेत या देशात स्थित आहे. आजच्या सत्राची पहिली न्यूज पहा. मित्रांनो, आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 11 सप्टेंबर रोजी 2024 साठीचे फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत व यंदा हे पुरस्कार एकूण 15 परिचारिकांना देण्यात आले आहेत. आता यावर आधारित प्रश्न पहा. या 15 नर्समध्ये महाराष्ट्रातील एका नर्सचा सुद्धा समावेश होता. आता त्यांचंच नाव आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आशा वामनराव बावणे या महाराष्ट्रातील नर्सला सुद्धा 2024चा फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारात जे 14 विजेते आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये अंदमान आणि निकोबारच्या शीला मंडल, अरुणाचल प्रदेशच्या आयकेन लोले, पुद्दुचेरीच्या विद्या कोमरी, सिक्कीमच्या जानुका पांडे, पश्चिम बंगालच्या आनंदिता प्रमाणिक, मणिपूरच्या ब्रह्मचेरी मायूम आमुसना देवी, दिल्लीच्या मेजर जनरल इग्नाटियस डेलोस फ्लोरा व प्रेम रोजसुरी, जम्मू आणि काश्मीरच्या तबस्सुम ईशा धांडू, कर्नाटकच्या डॉक्टर नागराजया, लक्षद्वीपच्या शमशाद बेगम अट्टलद्दा, मिझोरामच्या एच मणिकिमी, ओडिशाच्या संयुक्ता शेट्टी तर राजस्थानच्या राधेलाल शर्मा यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. बरं मित्रांनो, या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते? तर या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप 1 लाख रुपये देण्यात येतात. हे जे पुरस्कार आहेत हे कधी सुरू करण्यात आलेत? तर 1973 मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या नावावरून हे पुरस्कार सुरू केले आहेत. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांचा जन्म 12 मे 1820 रोजी इटलीतील फ्लोरेन्स येथे झाला होता. क्रिमियन युद्धादरम्यान त्यांनी आरोग्य सेवा पद्धतीत महत्त्वपूर्ण क्रांती घडवून आणली होती. त्यासाठी त्यांना आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक म्हणून देखील ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सेमिकॉन इंडिया 2024चं आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर या सेमिकॉन इंडियाचं आयोजन उत्तर प्रदेशमध्ये करण्यात येत असून 11 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हा कार्यक्रम 11 ते 13 सप्टेंबर पर्यंत चालणार असून या कार्यक्रमाची थीम काय आहे? तर नोट करून घ्या. शेपिंग द सेमीकंडक्टर फ्युचर अशी या कार्यक्रमाची थीम आहे व हा जो कार्यक्रम आहे हा ACMI द्वारे म्युचन इंडिया आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असून या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2030 पर्यंत भारताचे इलेक्ट्रॉनिक क्षेत्र हे 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे व 2030 पर्यंत या क्षेत्रात एकूण 60 लाख नोकऱ्या सुद्धा उपलब्ध होणार आहेत. आता हा प्रश्न पहा. यात काय विचारलं आहे? तर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यानंतर कृषी मंत्रालयाने कोणत्या राज्याला MSP वर सोयाबीन खरेदी करण्यास मान्यता दिली? तर आता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यानंतर मध्य प्रदेश या राज्याला कृषी मंत्रालयाने MSP वर सोयाबीन खरेदी करण्यास मान्यता दिलेली आहे. MSP म्हणजे काय? तर किमान आधारभूत किंमत. किमान आधारभूत किंमत ही अशी किंमत असते ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते व हा जो खरेदी दर आहे हा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट असतो. आणि हा जो खरेदी दर आहे या खरेदी दरासाठी कोणाद्वारे शिफारस केली जाते? तर कृषी खर्च आणि किंमत आयोगाद्वारे या किमान आधारभूत किंमतीची शिफारस केली जाते. या कृषी खर्च आणि किंमत आयोगाद्वारे एकूण 22 अनिवार्य पिकांसाठी MSP तर ऊसासाठी FRP किंमत ठरवली जाते. या 22 पिकांमध्ये 14 खरीप पिके, 6 रब्बी पिके तर 2 व्यावसायिक पिकांचा समावेश आहे. मित्रांनो, हा जो कृषी खर्च आणि किंमत आयोग आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1965 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे व हा जो MSP दर आहे हा पहिल्यांदा कधी लागू करण्यात आला होता? तर 1966-67 मध्ये हा MSP दर पहिल्यांदा लागू करण्यात आला होता. ठीक आहे, एवढे पॉइंट लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा. संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी अमित शहा
यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याआधी सुद्धा अमित शहाच हे 2019 ते 2024 पर्यंत या समितीचे अध्यक्ष होते व पुन्हा एकदा अमित शहा यांचीच या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारत अमेरिका संयुक्त लष्करी सराव युद्धाभ्यासाची 20वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? तर हा जो युद्धाभ्यास सराव आहे याचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात येत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, युद्धाभ्यास हा लष्करी सराव भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो व याची 20वी आवृत्ती राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग येथे 9 सप्टेंबर रोजी सुरू झाली असून 22 सप्टेंबर पर्यंत हा युद्धाभ्यास चालणार आहे. 2004 पासून दरवर्षी युद्धाभ्यास हा सराव भारत आणि अमेरिकेत आळीपाळीने आयोजित केला जात आहे. बरं, आता येथे युद्धाभ्यासाचा उल्लेख आला आहे. तर मित्रांनो, याआधी जे आपण युद्धाभ्यास पाहिले आहेत त्यावर आधारित हा एक प्रश्न आहे. यात आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. पहिला युद्धाभ्यास पहा, लिमितीय. हा युद्धाभ्यास कोणते दोन देश आयोजित करतात? तर लिमितीय हा युद्धाभ्यास भारत आणि सेशेल्स या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. समुद्र लक्ष्मण हा युद्धाभ्यास भारत व मलेशिया, मैत्री युद्धाभ्यास भारत आणि थायलंड, तर मित्रशक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याबरोबरच या स्लाइडचं सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा. यामध्ये कोणता युद्धाभ्यास कधी आयोजित करण्यात आला होता, त्याची आवृत्ती व तो कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ही सर्व माहिती दिलेली आहे. आता पहा, हा जो उदार शक्ती युद्धाभ्यास आहे हा 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान मलेशियातील कुआंतान येथे आयोजित करण्यात आला होता व हा युद्धाभ्यास भारत व मलेशिया या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. नोमॅडिक एलिफंटची 16वी आवृत्ती मेघालयातील उमरो येथे पार पडलेली आहे. हा युद्धाभ्यास भारत आणि मंगोलिया या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. जिमेक्स युद्धाभ्यास हा भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान आयोजित केला जात असून याची 8वी आवृत्ती पार पडली आहे. तर्कश युद्धाभ्यासाची 7वी आवृत्ती 22 एप्रिल ते 15 मे दरम्यान कोलकात्यात पार पडलेली आहे. हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. शक्ती युद्धाभ्यासाची सुद्धा यंदा 7वी आवृत्ती होती. हा युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात येत असून याची 7वी आवृत्ती मेघालयमधील उमरो येथे पार पडलेली आहे. डस्टलिक युद्धाभ्यास भारत उझबेकिस्तान, IMT ट्रायलेट भारत मोझांबिक टांझानिया, टायगर ट्रायम्फ हा युद्धाभ्यास भारत अमेरिकेत आयोजित केला जातो. लिमितीय भारत सेशेल्स, समुद्र लक्ष्मण भारत मलेशिया, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव, तर धर्म गार्डियन हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती बँक ही कार्बन अकाउंटिंग फायनान्शियल भागीदारीमध्ये सामील होणारी पहिली भारतीय बँक ठरली आहे? तर आता या PCAF म्हणजेच कार्बन अकाउंटिंग फायनान्शियलमध्ये सामील होणारी पहिली बँक ही युनियन बँक ऑफ इंडिया ठरली आहे. बरं, युनियन बँक ही सार्वजनिक बँक आहे की खाजगी बँक आहे? तर युनियन बँक ही एक सार्वजनिक बँक आहे व याचं मुख्यालय मुंबईमध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7. आता नुकतेच प्राध्यापक के चेल्लापन यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर हे जे प्राध्यापक चेल्लापन आहेत हे एक लेखक होते व आता त्यांचा 88व्या वर्षी निधन झाला आहे. त्यांना त्यांच्या लिखाणासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं व त्यांना हा पुरस्कार 2020 मध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या गोरा या कादंबरीचे बंगालीमधून तामिळमध्ये भाषांतर केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, हे जे के चेल्लापन आहेत हे इंग्रजी या भाषेचे शिक्षक होते. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्याने CM किसान ही योजना सुरू केली? तर आता ही जी CM किसान योजना आहे ही ओडिशा या राज्याद्वारे सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, आता ओडिशा सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे व या योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना 2 हप्त्यांमध्ये वार्षिक 4,000 रुपये मिळणार आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी दिग्विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो दिग्विजय दिवस आहे हा दरवर्षी 11 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस कशासाठी साजरा केला जातो? तर मित्रांनो, 11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे भरलेल्या धर्म परिषदेत प्रथमच भाषण दिलं होतं. त्यासाठी 11 सप्टेंबर या तारखेस भारतात दिग्विजय दिवस साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षणात कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो.
तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.